जवळच्या समुद्रामध्ये MV चित्रा जहाजाचा अपघात झाला होता। यात समुद्रामध्ये तेलगळती देखील झाली होती। ही तेलगळती रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दल कार्यरत असतं, पण आता ही समस्या सर्व देशांची डोकेदुखी ठरतेय आणि यावर उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या काम सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून भारतामध्ये नॅशनल लेव्हल पोल्युशन रिस्पॉन्स पार पडलं। यामध्ये तेलगळती कशा पद्धतीने रोखता येऊ शकते याबद्दल प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। याचबरोबर हेली स्कीमर, डम्प बार्ज किंवा स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून तेलगळती आणि बोटीवर अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्याची प्रात्यक्षिकं देखील सादर करण्यात आली। आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे। 7व्या नॅशनल लेव्हल पोल्युशन रिस्पॉन्स एक्सरसाइजला सुरुवात झालेली आहे। आता आपण मुंबई जवळच्या भर अरबी समुद्रामध्ये आलेलो आहे। मुळातच ज्यावेळेला समुद्रामध्ये एखादा अपघात होतो त्यावेळेला तटरक्षक दलाची भूमिका काय असते? पहिल्यांदा अपघातात जे अडकलेले असतील त्या प्रवाशांना, त्या लोकांना बाहेर काढणं, त्यांचा जीव वाचवणं, जर कुठल्या शिपला आग लागली असेल तर ती आग विझवणं, आणि जर अपघातानंतर तेलाचा तवंग समुद्रात पसरला असेल तर त्या तेलाच्या तवंगाला अजून जास्त पसरण्यापासून अटकाव करणं। आता आपण आलेलो आहे, हा समोर टग आपल्याला दिसतोय, ही मोठी शिप दिसते आहे आणि इथे एक असा सीन केला जातोय किंबहुना ही याला एक मॉक ड्रिल म्हणता येऊ शकते की या कंटेनरचा अपघात झालेला आहे, याला आग लागलेली आहे आणि आता या तटरक्षक दलाच्या वतीनं तिथलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। या मोठ्या मर्चंट व्हेसलमधलं जे काही अडकलेले याच्यावरचे प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढलं जातंय, या व्हेसलच्या कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला जातोय। त्यानंतर तिथे आपल्याला फायर फायटिंगचं काम चालू असलेलं दिसतंय। म्हणजेच या शिपला अपघातानंतर जर आग लागली असेल तर कशा पद्धतीनं मदत कार्य जे आहे किंबहुना ती आगीवरती नियंत्रण कसं मिळवलं जातं ते देखील इथे दिसतं आहे। आणि त्याचबरोबर तटरक्षक दलाच्या छोट्या ज्या 2 शिप्स आहेत त्या देखील इथे आहेत। त्यांच्याकडनं ऑइल स्पिल होऊ नये, म्हणजे समुद्रामध्ये जे ऑइल सांडलेलं आहे ते दुसरीकडे पसरलं जाऊ नये याची खबरदारी घेतली जाते आहे। मुळातच ऑइल पसरण्याला थांबवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवता येतात। 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या समुद्रामध्ये तेलाचा तवंग जो पसरला जातो त्याला अटकाव घातला जाऊ शकतो। पहिल्यांदा त्याला रबच्या जो एक रिंग केली जाते प्लास्टिकच्या याच्यानी, त्याच्यावरनं ते तेल जे आहे ते पसरून दिलं जात नाही। त्याच्यानंतर ते त्यांच्या एक वेगळ्या ज्या शिप्स आहेत त्याच्यामध्ये हे जे पसरलेलं तेल आहे ते एकत्र केलं जातं। त्यानंतर त्याच्यावरती मशीनमध्ये टाकून तेल आणि समुद्रातलं पाणी हे वेगळं केलं जातं। कॅमेरा पर्सन मंगेश सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज।